नारी शक्ती नारीवंदन अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी केंद्र शासित व राज्य शासित योजनेची माहिती व्हावी याकरिता आज आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या ऑफिसमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ, स्वातीताई शिंदे, मंजिरीताई गाडगीळ, गीतांजली ढोपे पाटील, उर्मिलाताई बेलवलकर व आदी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभर बचत गटातील महिलांच्या उन्नतीसाठी विकासासाठी कार्यक्रम राबवला जात आहे। तो कार्यक्रम आहे शक्तिवंदन कार्यक्रम। म्हणजे आपल्या देशातील असलेल्या नारी शक्ती ज्या बचत गटामध्ये कार्यरत आहेत आणि एक समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि समाजाच्या विकासासाठी एक मोठं त्यांचं योगदान आहे। तर अशा बचत गटाच्या विकासासाठी हे अभियान राबवलं जात आहे, त्यांचं वंदन केलं जात आहे। आजचा हा कार्यक्रम आहे तो CRPचा सत्कार म्हणजे शक्ती सन्मानाचा सत्कार असा आम्ही घेतलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे आमचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मदतीनं पुढाकारानं आजचा कार्यक्रम होतोय। आमच्या जिल्हाध्यक्षा गीतांजलीताई ढोपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज CRPचा हा मेळावा होतोय। याच्यामध्ये बेसिक आणि महिला मोर्चा अशा संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तर इथं असलेल्या CRPच्या ज्या महिला आहेत मग त्या नगरपालिकेमधील NULMच्या विभागातल्या असतील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विभागाच्या असतील किंवा उमेदमधल्या असतील, अशा CRPचा आपण सत्कार या ठिकाणी घेतलेला आहे। यांच्यामार्फत आम्ही त्यांच्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत आणि या महिलांच्या हाताला काम देणं, त्यांना बळकट करणं, त्यांचं आत्मबल वाढवणं, त्यांचं सक्षमीकरण करणं आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं यासाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही कार्य करणार आहोत। तर इथं आलेल्या सर्व CRPचं मी त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचं आज या ठिकाणी अभिनंदन करत आहे। आज या ठिकाणी आमच्या मंजिरीताई गाडगीळ ज्या अजिंक्य फाउंडेशनच्या फाउंडर आहेत, अध्यक्ष आहेत, तर त्या या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी देखील आज महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे। सर्व आमच्या महिला पदाधिकारी, महिला मोर्चा आणि बेसिकच्या पदाधिकारी हे मिळून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे।